सुप्रभात बा. इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण भूगोल या विषयाचा अभ्यास करत असताना आत्तापर्यंत प्रकरण क्रमांक 1, 8, 9 त्यानंतर दुसरं प्रकरण तिसरं प्रकरणाच्या गोष्टीचा अभ्यास करत असताना प्रकरण क्रमांक 2 जे आपल्याला आहे अंतर्गत हालचाल, या अंतर्गत हालचालीचा भाग आपल्याला शिकायचा आहे. आत्तापर्यंत भूगोलचे सगळे प्रकरणाचा भाग लावला होता, पण इंटरनेटच्या काही प्रॉब्लेममुळे काही भाग इकडं तिकडे झाला. पण काही घडत असताना सगळा भाग समजणं आणि ते पेपरमध्ये लिहिणं अतिशय महत्त्वाचं आहे. अभ्यासक्रम शिकत असताना सगळ्यात महत्त्वाचं भूगोलचं पुस्तक वाचणं. भूगोलमध्ये काही शंका असतील तर बिनधास्तपणे विचारा, तिथं काही अडचण येणार नाही. तर आपण प्रकरण क्रमांक 2 मध्ये अंतर्गत हालचाली बघितल्या होत्या. अंतर्गत हालचाली म्हणजे काय? ह्या कुठं असतात? जी जमीन असते त्या जमिनीच्या बरोबर अंतर्गत भागामध्ये, जमिनीच्या अंतर्गत भागात होणाऱ्या ह्या ज्या सगळ्या हालचाली असतात ज्यांना आपण अंतर्गत हालचाली असं म्हणतो. मग ह्या अंतर्गत हालचाली संदर्भात आपल्याला प्रकरण क्रमांक 2 आहे, त्या 2 मध्ये पान नंबर 9 वर आपल्याला त्याचा सविस्तर भाग दिला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं चित्र दिलेलं आहे मृत्यूचं तांडव. भूकंपानं नेपाळमध्ये 1500 लोकांचा बळी घेतलाय, अशा पद्धतीची बातमी तुम्हाला दिली आहे. त्या बातमी सखोल व्यवस्थित वाचा आणि त्याच्यावर सुंदर असे प्रश्न तुम्हाला विचारतात. मृत्यूचं तांडव कशामुळे निर्माण झालं असेल? चित्रामध्ये दिसते तुम्हाला. याचं एकमेव कारण भूकंप. या भूकंपाची तीव्रता किती आहे, ती कशामध्ये मोजली जाते, त्याचं माहिती व्यवस्थित दिली आहे, ती बघा. संबंधित भूकंपामुळे सर्वात जास्त बाधित झालेला देश कोणता? हा जो भूकंप झाला होता तो सगळ्यात जास्त मोठा देश म्हणजे नेपाळ. भूकंपाचं केंद्रस्थान कुठं? लासमुंग. आपत्तीग्रस्त इतर प्रदेश कोणते? भारत असू दे, तिबेट असू दे, त्यानंतर बांगलादेश असू दे, याचा परिणाम झाला. तुमच्यामध्ये भूकंप घडण्याचं आणखी काय कारण असावं? एक बघा, हा सगळा भाग नेहमी लक्षात ठेवा. भूकंपाचा भाग नैसर्गिक आपत्ती आहे आणि सगळ्यात महत्त्वाची वाढणारी लोकसंख्या आणि नैसर्गिक आपत्ती हे भूकंपाचं मेन कारण असावं, हे तुमच्या लक्षात येतं. तुम्हाला कधी अशा पद्धतीचा भूकंपाचा अनुभव आलेला आहे काय? याच्या संदर्भात तुम्ही तुमचा अनुभव स्पष्ट करू शकता. वेगवेगळ्या ठिकाणचे भूकंप तुम्ही बघितलेला आहात आणि याची अंतर्गत माहिती तुम्ही घेतल्या. पृथ्वीवर काही वेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक घडामोडी तुम्ही बघत असता. निसर्गानं या घडवलेल्या घडामोडी असतात आणि यातनं आपल्याला एक वेगळा भाग दिसतो. त्याच्यामध्ये महापूर येतं, वादळ येतं, हिमवर्षा, बर्फ पडतो, अतिवृष्टी होते. तसेच भूपृष्ठाच्या हालचालीमुळे भूकंप आणि ज्वालामुखीचे उद्रेक सुद्धा नैसर्गिक घडामोडी आहेत. बघा, 2 प्रकार आहेत. प्रकरण दुसरं जमिनीच्या अंतर्गत हालचाली शिकायच्या आणि प्रकरण तिसऱ्यामध्ये जमिनीच्या बाहेरगत हालचाली शिकायच्या. अंतर्गत हालचालीमध्ये काय काय येतं बाळांनो? भूकंप आणि ज्वालामुखी. बाहेरगत हालचालीमध्ये काय येतं? महापूर असो, वादळ असो, अतिवृष्टी असो, हिमवर्षाव असो, या सर्व गोष्टींचा आपण बाह्य गोष्टींमध्ये काय करतो? समावेश करतो. पृथ्वीवर सजीवांसाठी घडामोडी म्हणजे आपत्ती असते. नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित आणि वित्तहानी होते, पैशाची अडचण निर्माण होऊ शकते. या पाठात आपण अंतर्गत हालचालीची ओळख करून घेऊया. तुम्हाला पान नंबर 9 वर एक चित्र दिलेलं आहे. या चित्राचा जर तुम्ही सहज विचार केला तर तुम्हाला दिसतं की मध्ये दाखवलेल्या वया एकमेकावर ठेवल्यात आणि त्यावर चित्रात दाखवल्याप्रमाणे खडू ठेवलेला आहे. हा खडू, हा पहिलं चित्र बघितल्यानंतर हे दुसरं चित्र तुम्हाला दिसतं. त्याच्यावर डस्टर ठेवलेला आहे. त्यानंतर तुम्हाला होकेयंत्र आहे, रबर, 3 वस्तू उभ्या करून ठेवलेल्या आहेत. वरीलप्रमाणे वही तिच्यासोबत वया न हलवता चटकन काढून घेतली. काय होतं याचं निरीक्षण तुम्ही करू शकताय. सगळ्या वयांचा भाग तुम्हाला दिलेला आहे आणि या सगळ्या वयांच्यावरून आपल्याला वेगळा भाग बघायला मिळतो. काय शिकायचं बघा, हे सुद्धा चित्र आपल्याला वेगळं माहिती देतं. त्यानंतर आपल्याला या चित्रातनं सुद्धा आपल्याला बघा वेगळी माहिती घ्यायची आहे. काय बघा, तर आपण ही अंतर्गत रचना आहे, ही सगळी चित्र आपल्याला वेगळी माहिती देतात. काय माहिती देतात? एक टेबल घेतला, त्याच्यावर आपल्या असणाऱ्या 10-15 वया ठेवल्या. वया म्हणजेच काय बाळांनो असतो? हा जमिनीचा भाग. जमिनीचे समजा जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये खडकाचे वेगवेगळे प्रकार असतात, मातीचे वेगवेगळे प्रकार असतात, असं थरावर थर असतात आणि अशा वेळेला तो मातीचा थर त्याप्रमाणे वया अशा एकमेकावर ठेवल्या. समजा त्यातली एक वही आपण काढून घेतली. एक वही काढल्यानंतर सगळ्या त्या वहीवर असणारा पेन असू दे, होकायंत्र असू दे, रबर असू दे, कशी खाली पडते, अस्तव्यस्त पडते, यावरून आपल्याला एकच लक्षात येतं. अशा पद्धतीनं जसं वहीचं प्रमाण आहे तशा पद्धतीनं जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये अशा हालचाली होत असतात आणि याचा परिणाम आपल्याकडे दिसतो तो लोकसंख्येवर. सगळ्यात महत्त्वाची घरे उद्ध्वस्त होतात, मनुष्यबळांची हानी होते. हे सगळं परिणाम तुम्हाला काय करतात बाळांनो? बघायला मिळतात. भूकंप आणि ज्वालामुखीचं भौगोलिक स्पष्टीकरण बघा काय आहे. भूकंप आणि ज्वालामुखी या घटना पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये घडत अस्थिरतेमुळे घडतात. ही अस्थिरता पृथ्वीच्या अंतर्गत भागात हालचालीमुळे निर्माण होते. जमिनीच्या अंतर्गत भागात हालचाल निर्माण झाली की ही जास्तीत जास्त हे भूकंप घडतात. भूपृष्ठांतर्गत हालचाली मुख्यतः प्रवणाच्या वरच्या थरात होतात.
किरणोत्सारी पदार्थ प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण करत असतात. ऊर्जेचा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागात काही वेळा हालचाली होतात. तुम्हाला चित्रात दिलंय, काही वेळेला बघा ज्वालामुखीचं चित्र दिलंय, पान नंबर 10 वर तुमच्या लक्षात येईल. ज्वालामुखीच्या अंतर्गत हालचालीमुळे सुद्धा भूकंपाचं प्रमाण आपल्याला वाढताना दिसतं. आता हालचालीचं वर्गीकरण कसं केलं जातं? गती असते. मंद भू हालचाल कशी असते? मंद भू हालचालीतून काय निर्माण होतो? पर्वत किंवा खंडाची निर्मिती होते. दिशा, त्यातनं क्षितिज संबंध भू हालचाली होतात, ज्याच्यातनं उद्गामी अधोगामी भू हालचाली असतात. भूरूपे, खंडजन्य भाग निर्माण होतो, पर्वतजन्य भाग निर्माण होतो, ज्यातनं भूरूपातनं निर्माण होतो. त्यानंतर मंद हालचाली, मंद भू हालचालीचं भूकवचावर पर्वत निर्मिती होते, खंड निर्मिती स्वरूपात परिणाम दिसून येतात आणि ते पुढील प्रमाणे दिसतात. एकमेकांच्या काही वेळेला विरुद्ध दिसतात, काही वेळेला एक सारखं दिसतात. हा सगळा भाग आपल्याला वेगळा आहे. आता बघा, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना तुम्ही एक कागदाचा सरासरी तुकडा घ्या. जो सरासरी असा कागदाचा तुकडा धरला की तो सरासरी 30 सेंटीमीटर लांब त्याच्या कागदाचा भाग असावा. कागदाची पट्टी दोन्ही टोकावर ठेवा. हातात हळूहळू एकमेकाच्या दिशेने पट्टीवर दाब देऊन सरकवा. त्या पट्टीवर काय परिणाम होतो याचं निरीक्षण करा. तुम्हाला चित्रामध्ये सुद्धा दिलेलं आहे. या पद्धतीनं तुम्ही चित्रामध्ये दिल्याप्रमाणे पट्टी धरू शकता. पट्टीचा काही भाग आपल्याला दिसतो. समजा ही पट्टी आहे, या पट्टीवर दोन्ही साईडला तुम्ही दाब दिला, तर दाब दिल्यानंतर आपल्याला हे दिसतं की या चित्रामध्ये काही भाग आपल्याला दोन्ही बाजूने वर जाताना दिसतो. आणि असा वर जाताना भाग जो दिसतो आपल्याला, अशा पद्धतीनं जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये हालचाल होते आणि त्यातला काही भाग वर जातो, ज्यातनं या पर्वतीय प्रदेशांची काय होत असते? निर्मिती होत असते. याचं भौगोलिक स्पष्टीकरण काय आहे बघा. कृती एक, पट्टीच्या दोन्ही टोकावर हात ठेवून दोन्ही टोकं एकमेकांना सरकवली. त्यावेळी पट्टीवर जे कार्य झालं हा दाब म्हणून संबोधलं जातं. नेहमी लक्षात ठेवा, आपण पट्टी जेव्हा वजन देतो त्याला आपण नेहमी आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो? दाब. परिणामी पट्टी सरकली, तिच्या घड्या पडल्या. अशाच प्रकारे भूकवचा दाबामुळे हालचालीमुळे निर्माण होतात आणि त्यावर आपण भूकवचाला घड्या पडतात. ज्या घडीतनं ज्या पर्वताची निर्मिती होते बाळांनो, तो पर्वत लक्षात ठेवा एक वली पर्वत. आणि अशा पद्धतीनं अंतर्गत भाग निर्माण होतो आणि ज्यातनं अशा पद्धतीनं तुम्हाला हा वली पर्वताचा भाग आपल्याला बघायला मिळतो. हा घड्यांचा भाग बघायला मिळतो. घडी पडत जाते, एकमेकावर एकसारख्या लहरीसारख्या घडी पडत जातात आणि एकमेकावर एकसारख्या ज्या लहरी पडतात, घडी पडतात, यांना आपण नेहमी लक्षात ठेवा वली पर्वत असं म्हणतो. वली पर्वत पृथ्वीच्या अंतर्गत भागातनं ऊर्जेचं वहन होतं. या ऊर्जेमुळे मृदू खडकाच्या थरावर क्षितिजा समान तर एकमेकाच्या दिशेनं वया पडतात. दाब तीव्र असल्यास वया मोठ्या प्रमाणात पडतात, त्याची गुंतागुंत वाढते. परिणामी भूपृष्ठामधला काही भाग वर जातो आणि यात वली पर्वताची निर्मिती होते. बाळांनो, हा आपल्याकडे असणारा हा सगळा भाग लक्षात ठेवा. जो आपल्याला हिमालय भाग आहे, हा हिमालय प्रदेशाचा संपूर्ण भाग लक्षात ठेवा या वली पर्वतातून निर्माण झालाय. त्यानंतर आपला असणारा अरवली पर्वत, त्यानंतर रॉकी पर्वत, अँडीज पर्वत, अल्प्स पर्वत, हे जगातले सगळे मोठे वली पर्वत आहेत. आणि अशा पद्धतीनं दोन्ही बाजूला काही भाग सरकल्यानंतर एक भाग वर जातो आणि त्यातनं अशा पद्धतीच्या वली पर्वताची काय होते? निर्मिती होते. ते चित्राच्या साहाय्याने तुम्ही बघू शकताय. त्यातल्या काही चित्र तुम्हाला पान नंबर 12 वर दिल्यात, ती बघा. वली पर्वत कसे आहेत, पर्वताच्या वलीकरणाचा झालेला भाग तुम्ही चित्रात बघू शकताय. त्याच पद्धतीने हिमालय हा पर्वतांची एक प्रक्रिया आहे, ही माहिती बघू शकताय. त्यानंतर पातळ अशी कागदाची एक पट्टी तुम्ही घेतली, दोन्ही टोक एकमेकाच्या हातात धरले आणि हे दोन्ही टोक एका बाजूने वडले. समजा ही पट्टी आहे, या पट्टीच्या दोन्ही बाजूने आपण समजा वडलं, दोन्ही बाजूला साईडला वडल्या, तर हिथनं ही पट्टी तुटते. तशा पद्धतीनं तो कागद आपल्याला तुटताना दिसतो. आकृती पट्टी दोन्ही हातानं समजा टोकानं एकमेकाच्या बाजून वडलं. ही वडण्याची जी प्रक्रिया आहे याला आपण नेहमी लक्षात ठेवा ताण असं म्हणतो. आणि पुढे ढकलण्याची जी प्रक्रिया आहे याला आपण दाब असं म्हणतो. हे समजावून घ्या. पट्टीमध्ये दोन्ही हाताने टोक एकमेकांच्या विरुद्ध दिशेने अडकल्यामुळे ताण निर्माण होतो. अशाच प्रकारे भूकोचा जेव्हा अंतर्गत भू हालचाली एकमेकाच्या विरुद्ध दिशेने होतात तेव्हा ताण निर्माण होतो. आणि नेहमी लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपण दाब निर्माण होत असतो त्यावेळेला हा वली पर्वत निर्माण होतो. भूकवचाला तडे जातात, यातनं वेगळ्या अशा पर्वताची निर्मिती होते. कोणता पर्वत बघा, ज्या वेळेला लक्षात ठेवा ताण निर्माण होतो जमिनीच्या अंतर्गत भागावर, त्यावेळेला जास्तीत जास्त हा वली पर्वताचा भाग निर्माण होतो. आणि ज्या वेळेला ताण निर्माण होतो त्यावेळेला गट पर्वत निर्माण होतो. आणि ज्या वेळेला दाब निर्माण होतो त्यातनं वली पर्वताची निर्मिती होत असते, हे विसरू नका. आता अशाच पद्धतीचा जो पर्वताचा भाग येतो ज्याला आपण गट पर्वत म्हणतो,
हा गटप्रवताचा भाग सुद्धा बाळांनो वेगळा असतो. काय असतो बघा, गटप्रवत अंतर्गत हालचाली व क्षितिजा समांतर एकमेकापासून दूर जाणाऱ्या लहरी जेव्हा निर्माण होतात अशा वेळी खडकावर त्याचा ताण निर्माण होतो. त्यामुळे या खडकाला काही वेळेला तड जातात. हे तड विभंग म्हणून ओळखले जातात. हे भंगतात म्हणून त्याला विभंग म्हणतो आपण. अशा प्रकारे कठीण खर्चामध्ये ऊर्जा लहरी एकमेकाकडे असल्याने दाब पडून जेव्हा विभंगत होतात, दोन समांतर विभागामुळे भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा हा उचललेला भाग ठोकयाप्रमाणे आपल्याला दिसतो. चित्रात तुम्ही बघा, असा चित्रामध्ये दिसणारा ठोकयाप्रमाणचा भाग म्हणजेच त्याला आपण गटप्रवत म्हणतो, हे विसरू नका. भूभाग गटपर्वत ओळखला जातो. गटपर्वताचा माथा नेहमी सपाट असतो, वरचा भाग नेहमी सपाट असतो, हे लक्षात ठेवा. त्यावर सुरुवातीच्या काळात शिखरं नसतात, उतार तीव्र असतो. उदाहरणार्थ युरोपमधला ब्लॉक फॉरेस्ट बघा पर्वत असून दे, भारतामध्ये कोणता पठार बाळांनो, मेघालय पठार, हा गट पर्वताचा भाग आहे. दोन्ही बाजूला दाब आणि वरचा भाग थोडा सपाट भाग असतो. वली पर्वताचा भाग सपाट नसतो, हे समजावून घ्या, दोन्हीमध्ये फरक आहे. त्यानंतर अशा पद्धतीनं गटपर्वताची निर्मिती होते. गटपर्वत निर्माण होत असताना वरचा भाग वर येतो, लक्षात ठेवा, आणि तो पूर्ण भाग हा सपाट असतो, हे विसरू नका. आता जसं हे दोन्ही पर्वताचा भाग तयार होतात तशाच पद्धतीनं आपल्याला काही वेळेला जर आपण बघितलं तर पर्वताची अशी काही वेळेला भाग निर्माण होते, खच निर्माण पडतो बघा, खच पडतो, ज्यातनं भूगोलच्या अभ्यासामध्ये तिसरा भाग निर्माण होतो, ज्याला आपण खचदरी असं म्हणतो. बघा, तिसरा भाग बघतोय आपण, खचदरी. भूपृष्ठाच्या स्थितीच्या समांतर हालचाली जेव्हा परस्पर विरोधी दिशेने होतात तेव्हा भूकवचात खडकावर त्याचा ताण पडतो. ताण वाढल्यास खडकाला तड जातात, विभंग निर्माण होतात. परिणामी दोन्ही बाजूचे खडक एकमेकाला बाजूला सरकतात, खडकाच्या थराची सलगता राहत नाही. खचदरी. कधी कधी भूकवचाला ताण समोर समोर दोन तडे जातात, समोर समोर दोन तुकडे होतात. हे दोन तड्या दरम्यानचा भूभाग खचतो. खचण्याला खोलगट भाग तयार होतो. असा खोलगट भाग तयार झाला आणि तो खोलगट भाग आपल्याला तयार झालेला दिसला, समजा काही वेळेला तो असा भाग सुद्धा निर्माण होऊ शकतो. असा भाग जरी निर्माण झाला तरी सुद्धा त्याला भूगोलच्या भाषेमध्ये आपण खचदरी म्हणतो, हे विसरू नका. खचदरीचं नर्मदा नदीचं चित्र तुम्हाला समोर दिलंय, ते तुम्ही बघा. दोन्ही बाजूचे उतार तीव्र असतात. भारतामध्ये नर्मदा नदीची खचदरी, आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली असून दे, युरोपमधील व्हाईन नदीची खचदरी असून दे, ही सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे, हे विसरू नका. अशा पद्धतीनं अंतर्गत हालचालीमध्ये गटपर्वताची निर्मिती होते, त्यानंतर वली पर्वताची निर्मिती होते आणि त्यानंतर खचदरी निर्माण होत असते. हे तीन भाग विसरू नका. आता खंड निर्माण करणारी प्रक्रिया मंद भूहालचाली केंद्राकडे आणि पृथ्वीच्या केंद्रापासून दिशेने निर्माण होत असते. या हालचालीमुळे भूकवचाचा भाग वर उचलला जातो. भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपासून वर उचलल्यामुळे खंडाची निर्मिती होते, म्हणून या भू हालचाली खंड निर्माण करणारी हालचाली म्हणून ओळखली जातात. परंतु मूळचा भाग खाली खचल्याचा तो भाग समुद्र सपाटीपासून खाली जातो. अशा वेळी भूभाग सागराच्या पाण्याखाली जाऊन सागर तळाचा भाग बनतो. शीघ्र हालचाली. आपण आपल्या या पटामध्ये भू म्हणजे जमीन, कंप म्हणजे थरथरणा. भूकंप भूकवचाची हालचाल असते. भूकवचाची तीव्रता आणि परिणाम हे नेहमी वाईट असतात. बाळांनो, ह्या सगळ्या लहरी भूकंप आणि ज्वालामुखीची तीव्र माहिती आपण या पटामध्ये करून घेणार आहोत. समजा तुम्ही रेल्वे स्टेशन आहे, रेल्वे स्टेशनच्या वर तुम्ही तिथं उभा आहात आणि उभा असताना एक रेल्वे आली आणि ती रेल्वे प्रचंड वेगानं रुळावून समोर तुमच्या गेली. काही वेळेला जमिनीला हल्ल्यासारखा भाग होतो, हादरा बसतो आणि हा हादरा बसणारा जमिनीचा जो भाग असतो ज्याला आपण भूकंप असं म्हणतो, ते विसरू नका. जमिनीचा हादरा देणारा भाग असतो, जमिनीच्या अंतर्गत भागात असतो, ज्यातनं आपल्याला सगळ्यात माहिती भाग बघायचा आहे, अतिशय महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीनं. तो कोणता बघा, तिसरा भाग, भूकंप. आणि या भूकंपाची निर्मिती का होते, त्याचं कारण काय बघा. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालीमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो. नेहमी लक्षात ठेवा, जमिनीच्या अंतर्गत भागात जेव्हा ताण निर्माण होतो त्याच वेळेला भूकंपाची निर्मिती होते. ताण विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे गेला की तो मोकळा होतो. तेथे ऊर्जेचं विसर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात. यामुळे भूकवच कंप पावतो, भूकंप होतो. भूकंपाची तीव्रता बघा, रिश्टर या एककात मोजली जातात, लिहून ठेवा. या एककामध्ये त्याचं भूकंपाची तीव्रता मोजली जाते, हे विसरू नका. आता बाळांनो, हा जो भूकंप होत असतो याची दोन कारणं सुद्धा विसरू नका. भूकंपाचा सरासरी जर कारण बघितलं असा, भूकंपाची कारणं तुम्हाला परीक्षेला विचारली जातील. भूकंपाची कारणं काय आहेत,
ही भूकंपाची कारणं सुद्धा अतिशय महत्त्वाची आहेत. त्या कारणांचा जर विचार केला तर जो भूपट्ट असतो तो भूपट्टा संपूर्ण हा भूपट्ट्याचा भाग हा सरकणं हा जो भाग असतो तो या भागात भूकंपाच्या लहरी निर्माण होतात, ताण निर्माण होतो आणि जास्तीत जास्त भूकंप होतो. भूपट्टा एकमेकावर आदळणं, काही भूपट्ट्यांचा भाग एकमेकावर आदळला, दोन भूपट्टे एकत्र आले, जमिनीचा भाग एकत्र आला की भूकंपाची निर्मिती होते. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकामध्ये विभंग निर्माण होतं. दोन खडक एकत्र भंगतात आणि भंगण्यातनं सुद्धा भूकंपाची निर्मिती होते. त्यानंतर ज्वालामुखीचा उद्रेक, जमिनीच्या अंतर्गत भागात ज्वालामुखीचा जर तीव्र उद्रेक झाला तर तिथं सुद्धा भूकंपाची निर्मिती होते. भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरेशिया असून ते उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागर हे सगळे भूपट्टे आहेत. या भूपट्ट्याचा खंड महासागरात पसरले आणि वेगवेगळ्या दिशेनं ते सरकत आहेत. हा भाग आपल्याला इथं बघायला मिळतो. आता हे सगळं बघत असताना आपल्याला भूकंपाच्या ज्या लहरी निर्माण होतात त्या काय आहेत? भूकंपाची लहरी निर्माण करत असताना, भूकंपाचा संपूर्ण भाग बघत असताना, भूकंपाच्या एकूणच ज्याला आपण भूकंप नाभी म्हणतो, काय म्हणतो? भूकंप नाभी. भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालीमुळे मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो, तो साचत जातो. हा ताण भूकवचा ज्या ठिकाणी मोकळा होतो त्या ठिकाणी ऊर्जेचं विसर्जन होतं. तिथं भूकंप केंद्र असतं. अशा केंद्रास आपण भूकंप नाभी म्हणतो, हे विसरू नका. या केंद्रातनं विविध दिशांना ऊर्जा लहरी पसरतात, वेगवेगळ्या दिशेनं जातात. या लहरी भूपृष्ठावर जिथे सर्वात प्रथम पोहोचतात तेथे भूकंपाचा सर्वात जास्त धक्का असतो. समजा जमिनीच्या अंतर्गत भागात भूकंप झाला, एखाद्या ठिकाणीच लहरी एवढी वेगान असते तिथे भूकंपाचं प्रमाण जास्त असतं. इतर ठिकाणी मात्र या भूकंपाचा जास्त परिणाम जाणवत नाही. भूकंपाचा अशा केंद्रास भूकंपाचं अपिकेंद्र म्हणतात. भूकंपाचं अपिकेंद्र भूकंप नाभीशी लंबरूप स्वरूपामध्ये असतं, हे असतं. भूकंप नाभीकडून ताण मुक्त झाल्यानंतर मुक्त झालेल्या ऊर्जेचं सर्व दिशांनी उत्सर्जन होतं. ही ऊर्जा विविध लहरीच्या रूपात भूपृष्ठाकडे येते. या भूकंप लहरीचं प्राथमिक, दुय्यम आणि भूपृष्ठ असे 3 प्रकार पडतात. नेहमी लक्षात ठेवा, भूकंप लहरीचे 3 प्रकार पडतात. एक पहिला भाग असतो ज्याच्यामध्ये प्राथमिक लहरी असतात. प्राथमिक लहरीचा हा भाग एकदम सोपा आहे. हा जमिनीच्या अंतर्गत भागात निर्माण होतो, तो प्राथमिक लहरी. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा दुय्यम लहरीचा भाग असतो. जमिनीच्या अंतर्गत भागात ह्या लहरी निर्माण होतात. हा सगळा भाग आपल्याला महत्वाचा आहे. आणि त्यानंतर भूपृष्ठ लहरी, हा 3 लहरीच्या बाबतीत भूकंपाचा हा भाग आपल्याला बघायला मिळतो. काय बघा, प्राथमिक लहरी, भूगर्भामध्ये ऊर्जेचं उत्सर्जन झाल्यानंतर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात. चित्रामध्ये बघा, चित्रामध्ये आपल्याला दिसेल या लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे जातात. या लहरी मार्गातील खडकातील कण लहरीच्या वाहनाच्या दिशेने मागे पुढे होतात. यामुळे लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असं सुद्धा म्हणतात. या लहरी घन, द्राव्य, वायू या तिन्ही स्वरूपामध्ये असतात आणि यातनं लहरीमुळे इमारती पुढे मागे हलू शकतात, हलण्याची प्रक्रिया असते. दुय्यम लहरी, प्राथमिक लहरीनंतर पोहोचणाऱ्या लहरीला दुय्यम लहरी म्हणतात. या लहरी नाभी केंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरीपेक्षा थोडा कमी असतो. या लहरीमुळे खडकातील कण, त्यानंतर त्यांची वाहण्याची प्रक्रिया यामध्ये काही भाग आपल्याला दिसतो. इमारती वर खाली हलतात. प्राथमिक लहरीपेक्षा या नदी अधिक विध्वंसक असतात, याचा जास्त परिणाम होतो. आणि सगळ्यात जास्त विनाशकारी, लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त जी लहर विनाशकारी असते, ज्याच्यामुळे मोठा धक्का बसतो, तो म्हणजे भूपृष्ठ लहरी. प्राथमिक आणि दुय्यम लहरीपर्यंत येऊन पोहोचल्यानंतर भूपृष्ठ लहरीची निर्मिती होते. या दोन्ही लहरी एकत्र जेव्हा येतात तेव्हा ही लहरी निर्माण होते. या लहरी भूकवचाच्या विशिष्ट परिघाच्या दिशेने प्रवास करतात. त्या अतिशय विनाशकारी असतात, त्यांचा सगळ्यात जास्त परिणाम होतो. त्यानंतर भूकंप आपण यंत्र तुम्ही बघू शकता. या यंत्रातून भूकंप लहरीचा आलेख काढता येतो. यातनं आपल्याला अतिशय सूक्ष्म लहरी असतात आणि काही भाग मोजता येतो. आता तुम्ही स्प्रिंगचा काटा हुकला, या ठिकाणी विशिष्ट पिशवी तुम्ही अडकू शकता. पिशवी खाली खेचा, सोडा, स्प्रिंगचं निरीक्षण तुम्ही करू शकताय. तुम्हाला तिथं सुद्धा एक लहरीचा भाग निर्माण होतो. तो लहरीचा भाग सुद्धा परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी दोन्ही बाजूला दोरी घ्यायची आणि दोन्ही दोरी घेऊन एकसारखं ओढायचं दोन्ही बाजूनं.
ओढल्यानंतर ती दोरी सापासारखी सोडून द्यायची आणि सोडल्यानंतर तुम्हाला दिसतं की तिथं सुद्धा एक वेगळा आकार निर्माण होतो. पान नंबर 16 हे तुम्हाला छान दिलं ते तुम्ही बघा. त्यानंतर एका मोठ्या ताटात रांगोळी पसरा. आता ताटाला खालील बाजूला बोटाच्या जोराने टिचक्या मारा. काय होतं त्याचं सगळ्यांनी निरीक्षण करा. रांगोळीचा भाग काय निर्माण होतो हे तुमच्या सहज लक्षात येईल. अशा पद्धतीनं आपण ह्या लहरी, भूकंप लहरी, त्यानंतर जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये निर्माण होणारे सर्व पर्वतीय प्रदेश यांची सगळी माहिती आत्तापर्यंतच्या एकूण भागामध्ये घेतल्या. राहिलेला संपूर्ण भाग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासूया. थँक्यू.